स्वातंत्र्य दिवसाची खूप खूप उन्होंनीत परबी. आज आमच्या देशाचो म्हणजे आमच्या भारताचो आणि आमच्या गोंय राज्यात हो एक खूप अभिमानाचो आणि प्रेरणादायक दिवस. कित्याक सगळ्यांक खबर आसा आयच्या दिसाक 26 जानेवारी आयच्या दिसाक आमकां आमचें संविधान मेळिल्लें आसा आनी हें संविधान मेळ्ळां म्हणून आज आमकां लोकशाही मेळ्ळ्या, आमकां समानताय मेळ्ळी, आमकां न्याय मेळ्ळो, आमकां व्यापार मेळ्ळो, आमकां आरक्षण मेळ्ळें, आमकां शिक्षण मेळ्ळें आनी ह्या सगळे गोश्टी खातीर आज आमचे भारत देश जगातले सगळ्यान व्हडले लोकशाही जावन आसा. आनी हे सगळे येदे व्हडले लोकशाही आसा आनी हे आमी म्हणटात की आज फक्त झेंडो उबारलो म्हणून जायना. आमी याद दवरपा जाय की आज हो आमचो लोकशाहीचो संविधान आनी आमचो एकचाराचो हो एक उत्सव. आनी आयच्या दिसा हे सगळे आमकां मेळ्ळां कशें, कोणा खातीर मेळ्ळां, कोणाच्या बलिदाना खातीर मेळ्ळां, कोणाच्या योगदाना खातीर मेळ्ळां. हें सगळें प्रत्येकान लक्षांत दवरपाक जाय. आमची पिढी आसूनी की आमची ही नेक्स्ट जनरेशन आसूनी, हे सगळ्यांनी याद दवरपाक जाय आनी विसरपाक जायना. आमी विसरपाक जायना, तांकांय विसरपाक दिवपाक जायना की हे सगळें आमकां जें मेळ्ळां, हें संविधान जें मेळ्ळां, स्वातंत्र्य मेळ्ळां, हें कोणा खातीर मेळ्ळां. आनी आमकां सगळ्यांक खबर आसा की कोणाचो कितलो योगदान आमचे जे फ्रिडम फायटर्स आसा, आमचे स्वातंत्र्य सैनीक आसा, आमचे शूरवीर आसा, आमचे क्रांतीवीर आसा, आमचे फादर ऑफ द नेशन आमचे महात्मा गांधीजी हांच्या खातीर आनी शेकड्यांनी आमचे स्वातंत्र्य सैनीक सगळ्यां खातीर आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें. आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या खातीर आज आमकां संविधान मेळ्ळें. आमचे सरदार वल्लभभाई पटेल जी हांच्या खातीर आमचे भारत एकत्र जाले, युनिफायड भारत जाले, एक चारा मेळ्ळी आमकां. म्हणून आमी तांकां आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणटात. आनी तांचे खातीर तांचो जो स्टॅच्यू ऑफ युनिटी सगळ्यांक खबर आसा गुजराताक जगातलो सगळ्यान व्हडलो तांचे खातीर जो स्टॅच्यू बांदिल्लो आसा. बिकॉज तांच्या खातीर आमचे भारत एकत्र येवन एक युनिफायड भारत जालें. आनी हे सगळे आमकां खबर आसा हे आमचे सगळे स्वातंत्र्य सैनीक हे आमचे क्रांतीवीर आनी आमचे शूरवीरां खातीर हे सगळे आमकां मेळून दिल्ले आसा. जो आमच्या ह्याच स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतीवीरांनी जो अपमान जावनी, जो अन्याय जावनी, जे शोषण जावनी, ते धार्मीक शोषण आसूनी की आर्थीक शोषण आसूनी, जे तांणी भोगलें हें आमी विसरपाक जायना आनी ह्या पिढीकी विसरपाक दिवपाक जायना की तांणी जें कितें भोगलां तें आमकां आमी केन्ना येवजू पसून नासतले. आनी ताज्या खातीर आमी वी आर ऑल लिवींग इन अ फ्री इंडिया आनी फ्री गोवा. म्हणून आमकां गोंय राज्यांनी मुक्ती मेळ्ळी आनी भारतांनी मुक्ती मेळ्ळी. भारताक पयली मुक्ती मेळ्ळी पण ताज्या नंतर कितल्या वर्सांनी आमकां 1961 आमकां आमचें गोंय राज्य मुक्त जालें. आनी ज्या स्थळार आमी आज उबी आसा आमचे हिस्टॉरीक हे नानूस फोर्ट, ह्या फोर्टार आमकां खबर आसा की इन 1852 जे आमचे क्रांतीवीर दिपाजी राणे ज्यांच्या खातीर तांकां श्रद्धांजली दिवपा खातीर आज आमी हांगा उबी आसा, तांचें स्मारक हांगा आसा. तांच्या खातीर आमी आज तांकां याद करपा खातीर आमी हांगा आसा आनी आमी ते केन्नाच विसरपाक शकना. कित्याक तांणी जे सशस्त्र जी क्रांती सुरू केली ती ह्या किल्ल्यांतल्यान सुरू केली. आनी एक्चुली आमी गर्वान म्हणपाक शकता की जी 450 इयर्साचो जो स्ट्रगल जो सुरू जालो तो एक्चुली जो स्ट्रगल जो आमी बंड म्हणटात, क्रांती म्हणटा, आमी युद्ध म्हणटा आमच्या मुक्ती खातीर, टू लिबरेट टू बी फ्री ऑफ द पोर्चुगीज रूल, तांच्या खातीर जे तांणी ही क्रांतीची सुरवात केली, जी मशाल सुरू केली ती ह्या फोर्टांतल्यान सुरू केली. आनी हें आमी कोणी विसरपाक जायना. ते आमचे क्रांतीवीर दिपाजी राणे आसूनी की आमचे दादा राणे आसूनी की सगळे जे आमचे गोंय राज्याचे स्वातंत्र्य सैनीक आसूनी ज्यांच्या बलिदाना खातीर आज आमी मुक्त जाल्या. आनी आमकां ह्या कारणा खातीर आमचे हे सगळे क्रांतीवीर आनी शूरवीरां खातीर आज आमी एक स्वास
एक सशक्त, एक समृद्ध आणि एक प्रगतीशील भारतान जगतात आणि गोंय राज्यान जगतात. आणि हे सगळे करतना आमी हांचें बलिदान आसा, जे योगदान आसा हे आमी विसरपाक जायना आणि हे तरुण पिढीकी विसरपाक दिवपाक जायना. कित्याक ही जी हिस्ट्री आसा, हो इतिहास आसा, खबर आसा की बुकान आमी स्कुलांनी शिकयतात, पण खरे प्रत्यक्ष जेन्ना हांगा येवन जेन्ना ती हांगा हे प्रॅक्टिकल नॉलेज तांकां जेन्ना मेळटली, जेन्ना ह्यो टिचरी हांगा तांकां हाडटात प्रत्येक वर्सा, तेन्ना तांकां एक्चुअली कळून येतलें की तांचें बलिदान आणि तांचो त्याग म्हणटा तो कितें आशिल्लो तो. कित्याक आनी हे गरज आसा की ही जी हिस्टॉरीक जागो आसा, की आमचे क्रांतीवीर जी दिपाजी राणे जावनी की दादा राणे जावनी, तांणी जी क्रांती सुरू केल्ली, ज्यांच्या खातीर ह्या फोर्टांतल्यान क्रांती सुरू केल्ली आणि तांच्या खातीर आमकां जे मुक्ती मेळ्ळी गोंय राज्याक, आणि म्हणून आमी आज एक समृद्ध गोंयान आमी जगतात. आणि तांची हे जे बलिदान आसा ते आमी परत परत म्हणटा की आमी हे विसरपाक जायना, हे भुरग्यांक कळपाक जाय. म्हणून अत्यंत गरज आसा की ज्या स्थळार आमी हांगा आज उबी आसा, this has to be developed because this has historic significance आणि this needs to be preserved आणि this needs to be restored and this needs to be beautified. आणि हो जागो आमी कशा भशेन आमची मागणी सरकारा कडेन आता हे 4थें वर्स हांव हांगा ह्या आमदार जावन हांगा पावता प्रत्येक वर्सा. आणि आमची मागणी आमच्या माननीय मुख्यमंत्र्या कडेन गेल्या, आमच्या आर्किओलॉजी मिनिस्टरा कडेन गेल्या, PWD मिनिस्टरा कडेन गेल्या, आणि म्हाका खात्री आसा की आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, आमचे आर्किओलॉजी मिनिस्टर, जाता तितले बेगीन ह्या फोर्टाक पयलीं म्हणटा ते हेरिटेज सायट, प्रिजर्व सायट म्हणून हांगा तांकां मान दितले आणि दे वील डिक्लेअर इट एज अ हेरिटेज सायट म्हणून. आणि ताज्या नंतर तांची पळय जे राजवाडे आसा तेय बी तांचें संरक्षण करपाक, ह्या जाग्याचें संरक्षण करपाक आमची सत्तरीची समिती आसाच. खूब बरें कार्य करता इतले वर्सां, तुमचें अभिनंदन. आणि तुमच्या प्रयत्ना खातीर हे जे कितें इतले जे तुम्ही प्रयत्न केला ताजे खातीर इतले तरी फुडें सरला आमचे हो मुवमेंट. आणि म्हाका खात्री आसा की आमचे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे आर्किओलॉजी मिनिस्टर जाता तितले बेगीन जे कितें फक्त एक धाकट्या वाटी खातीर उरला, आणि म्हाका खात्री आसा की फुडल्या 6 म्हयन्या भितर आमी ते जे कितें एक वी विल फायंड अ सोल्युशन टू दॅट. आणि जाता तितले बेगीन हाजे बरे प्रिजर्वेशन आणि रेस्टोरेशन आणि ब्युटिफिकेशन ऑफ दिस फोर्ट आमी हातान घेतले. आणि जे योग्य तरेन बरे लायट आणि साऊंड शो करून बरे एड्युकेशनल टुअर्स आमच्या भुरग्यां खातीर, आमच्या टुरिस्टां खातीर, आमच्या सत्तरीच्या वासी खातीर, कितलेशे आमचे सत्तरीचे लोक आसतले ज्यांकां खबर नासतली हाजे हिस्टॉरीक सिग्निफिकन्स कितें ते, कितले ते, आणि हाव इम्पॉर्टंट दिस इज. आणि गोंयभर लोकांक कळपाक जाय एक्चुअली क्रांती तर सुरू जाल्ली ती ह्या फोर्टांतल्यान सुरू जाल्ली आमची गोंय राज्य मुक्त करपाक. आणि कितले योगदान आसा आमचे दिपाजी राणे जावनी दादा राणे, आणि कितलेशे आमचे सैनीक सत्तरीचे आसूनी की गोंयभरचे आसूनी, तांचे जे योगदान आसा ते आमी विसरपाक जायना. आणि ताजे खातीर आमी सगळीं हांगा प्रत्येक वर्सा हांगा एकत्र येतात. आणि म्हाका खात्री आसा की जाता तितल्या बेगीन हो सुंदरसो हो जो नालो फोर्ट आसा तो बेगींतले बेगीन प्रिजर्व जावन रिस्टोर जावन ताचें ब्युटिफिकेशन जातलें. आणि आमकां बरे पैकी आमी हांगा टुरिस्ट जे आमचे लोकल टुरिस्ट आसूनी, आमचे नॅशनल टुरिस्ट आसूनी की इंटरनॅशनल टुरिस्ट हांगा येवन तांकां माहिती दिवपाक आणि हांचे सिग्निफिकन्स तांच्या पर्यंत देश विदेश पर्यंत पावोवपाक आमी यशस्वी जातले. परत एकदा सगळ्यांक हांगा गणतंत्र दिवसाची खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा एक महत्वपूर्ण दिवस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1857 साली एक सशस्त्र क्रांती मंगल पांडेनी केली. आपल्याला कुक्कळीचा उठावही माहिती आहे, पण अनेकांना जो माहित नाही आहे तो 26 जानेवारी 1855 चे स्वातंत्र्य युद्ध. अनेक लोक या स्वातंत्र्य युद्धाला बंड म्हणतात,
कृपा करून कोणीही बंड म्हणू नका. तर ते स्वातंत्र्य युद्ध होते. 1852 साली या नाणूस किल्ल्यावरती न भूतो न भविष्यती अशी क्रांतीवीर दीपाजी राणेने केली. आणि त्या क्रांतीमुळे खऱ्या अर्थाने 70 तालुक्याचे सांस्कृतिक संचित सुरक्षित राहिले. आणि म्हणून खरे म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण आज आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, जो माणूस इतिहास विसरतो त्या माणसाचा इतिहास देखील बिघडलेला असतो आणि भूगोल देखील बिघडलेला असतो. माणसाला इतिहास कशासाठी पाहिजे असतो? माणसाला इतिहास ह्या गोष्टीसाठी पाहिजे असतो की त्या इतिहासाच्या गोष्टीपासून माणसाने बोध घेतला पाहिजे आणि तो बोध घेऊन आपला वर्तमान काळ सुखकर केला पाहिजे. ती प्रेरणा इतिहासापासून आपली घेतली पाहिजे. एक लक्षात ठेवा, आमचे खाडीलकर गुरुजी आम्हाला नेहमी शिकवायचे, 70 आहे ही वीरांची, शेतकरी आणि कामकऱ्यांची, देशासाठी लढणाऱ्यांची. आपल्या 70चा तेजोमय इतिहास आहे आणि आपल्या 70चा तेजोमय इतिहास हा नाणूस किल्ल्याच्या विकासाशिवाय अधुरा आहे. नाणूसचा किल्ला आणि क्रांतीवीर दीपाजी राणे आणि क्रांतीवीर दादा राणे हे आमच्या गोव्याच्या इतिहासातील मानबिंदू आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज मला आठवण होते ती स्वर्गीय भाई तेंडुलकर यांची. त्यांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. ती आठवण मला अशासाठी होते या ठिकाणी, कारण मी लहान होतो, मला माहितीये तेव्हा त्यांनी 26 जानेवारीला ते काही लोकांना घेऊन नाणूस किल्ल्यावरती जमायचे आणि कुंभारकण येथे देखील जमायचे. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन झाल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे तो कुठेतरी बंद पडला. मी लहान होतो त्यावेळी. आम्हाला वाटलं, 4 लोकांना आम्हाला वाटलं की हे पुन्हा सुरू करूया. आणि त्यावेळी आम्हाला लोक म्हणायचे, हे शेंबड्या पोर की नाही करतो, हे काय करतले वचन. आम्ही इथे जमायचो खूप. या ठिकाणी आमच्या टीम मधले सगळे लोक आहेत जे आहेत ते, आणि या ठिकाणी जमायचो. या ठिकाणी प्रत्येक 26 जानेवारीला जमायचो, यायचो, असाच पोवाडा म्हणायचो, अनेकांचे सत्कार करायचो. मग वर्तमानपत्रातून बातमी यायची. मग म्हणायचे लोक, काय व्हायचं इथे, या ठिकाणी यायला अडचण होती, सगळ्या गोष्टींची अडचण होती. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या ठिकाणी अडचण असते ना त्या ठिकाणी यशाचा मार्ग असतो. अडचणींना घाबरता कामा नये. स्वामी विवेकानंद म्हणतात, भित्रेपणामुळे माणसाच्या अंगात कणखरपणा येत नाही आणि म्हणून अशा भित्र्या माणसालाच समाज भीती दाखवतो. म्हणून तुम्ही कडखर व्हा, निडर व्हा. साधनेतून आम्ही कमविले कणखर मन घट प्रकर मनोबल, निर्धाराने आम्ही टाकू ओळखून संघर्ष पुढा.